मुंबईतून मुंबईमधल्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या बाहेर राहणाऱ्या पेशंट्सना हटवण्यासाठी मुंबई पोलिसांनी महानगरपालिकेला पत्र पाठवलं। या पेशंट्समुळे महापालिकेच्या हॉस्पिटलच्या परिसराला धोका असल्याचं पोलिसांनी म्हटलं। रुग्णालयाच्या बाहेर असलेले भिकारी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये काही जणांच्या हालचाली संशयास्पद वाटल्यानं रुग्णालयाच्या बाहेर सुरक्षा वाढवण्यात आली। त्यामुळे रुग्णालयाच्या बाहेर असलेले तंबू हटवण्याबाबत पोलिसांनी बीएमसीला पत्र पाठवल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तोंडवळकर यांनी म्हटलंय। तसंच या रुग्णांची आणि त्यांच्या नातलगांची योग्य सोय करण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढे यावं असं आवाहन देखील मुंबई पोलिसांनी केलंय। आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप आपल्या बरोबर आहे। दीपाली, सबंध देशातनं कॅन्सरचे रुग्ण या ठिकाणी येतात, पोलिसांनी इशारा दिलाय, महत्त्वाचा हा इशारा आहे, काय सांगाल? नक्कीच अजित, टाटा हॉस्पिटलच्या बाहेर शेकडो कॅन्सर पेशंट्स आणि त्यांचे कुटुंब जे आहेत ते राहत आहेत। कारण आसपासच्या ज्या धर्मशाळा आहेत तिथला येण्या जाण्याचा खर्च त्यांना परवडत नाही। शिवाय त्या धर्मशाळा ज्या आहेत ते पुरेसे बेड नाही आहेत आणि त्यामुळे ते सगळे जे पेशंट्स आहेत ते तिथे राहतात, त्यांचे नातेवाईक तिथे राहतात। त्यामुळे आता पोलिसांनी याची दखल घेतलेली आहे, कुठेतरी थ्रेट आहे। त्याच्यामुळे महानगरपालिकेने या आधीच त्यांची सोय करायला हवी होती किंवा कोणत्या तरी सामाजिक संस्थेने पुढाकार घेऊन त्यांच्याविषयी विचार करायला हवा होता किंवा खुद्द टाटा हॉस्पिटल जे आहे ते प्लॅन करत आहे की त्यांना जवळच्या ठिकाणी कुठेतरी हलवता येईल का, मात्र त्याचं पुढे काय झालं याबाबत कोणतीही माहिती कोणीही दिलेली नाहीये। त्यामुळे नक्कीच कुठेतरी पेशंट्सचा देखील प्रश्न आहे आणि पोलिसांनी तर आता धोकाच दिलेला आहे, धोक्याची सूचना दिलेली आहे। त्यामुळे नक्कीच त्या पेशंट्सचा विचार होणंही गरजेचं आहे। अजित, धन्यवाद दीपाली या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर निश्चित आपण जर ही दृश्य पाहत असाल, आपण एखाद्या स्वयंसेवी सामाजिक संस्थेशी निगडीत असाल तर नक्की आपण या पेशंटच्या मदतीसाठी समोर या। कृपया यांना आपल्या मदतीची गरज आहे, पण पोलिसांनी दिलेल्या धोक्याचा इशारा देखील तितकाच महत्त्वाचा आहे। झी 24 तास, एक पाऊल पुढे।